नमस्कार. आज पुन्हा एकदा सन्माननीय राजू परुळेकर सर आपल्या सोबत आहेत आणि खूप महत्त्वाच्या घडामोडी घडल्या देश पातळीवरती, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि आपल्या सगळ्या संकल्पना पूर्णपणे गणल्यात का? कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? आणि त्या पोस्टच्या खालच्या कमेंट वाचल्या, हे महाराष्ट्रभरात आहे, केवळ मुंबईत अशातला भाग नाही, मुंबईत ही तीव्रता खूप आहे. नाही, गोवा मुंबई गोवा हायवे ते ड्रोनने काढलेले फोटो बघशील तर तुला असं वाटेल की तिथे सुनामी किंवा भूकंप होऊन गेला आत्ताच थोड्या वेळापूर्वी. गाड्या बंद पडल्यात, खड्डे तर असे आहेत ना. आणि मुंबईत सुद्धा आता तो जो स्पेसिफिक प्रश्नाच्या तिथे येतो आणि मग बाकी सगळीकडे येतो. मुंबईमध्ये जे महानगर आहे, भारतातलं एक अत्यंत महत्वाचं महानगर आहे, तिथे रस्ते जे बनवलेले आहेत ते असे बनवलेत आणि मला हे नीट माहिती आहे. म्हणजे म्युन्सिपाल्टीमध्ये 5 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. 5 कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि ते कोणाला तरी देतात किंवा ते स्वतः करतात. फूड पासून ते रस्त्यांपर्यंत सगळ्यामध्ये त्यांची मोनोपॉली आहे. हा, आणि कोणताही पक्ष येऊ, म्हणजे आता भाजप बरोबर त्यांचं संधान असतं आणि यातली माणसं तुला नावं माहिती आहेत तुला, म्हणजे मी सांगण्याची गरज नाही, मी सांगणार नाही आजच्या कार्यक्रमात. पण ही माणसं काय करतात की प्रोजेक्टच असा करतात की जो लवकरात लवकर डॅमेज होईल आणि रिपेअरिंगचे पुन्हा एरियर्स आणि खर्च निर्माण होतील. म्हणजे रिकरिंग पैसे मिळत राहतील म्युन्सिपाल्टीतल्या माफिया नेक्ससला. आणि तुला सांगतो की त्याच्यात IAS पासून ते मंत्र्यांपर्यंत पासून ते मुख्यमंत्र्यांच्या कचेरीपर्यंत सगळे सामील आहे. असं नाही की कोणी सामील नाही. आणि हे आज नाही आहे, हे कायम चालू आहे. म्हणजे मुंबई ही नैसर्गिकरित्या समुद्राने वेढलेली आहे आणि 7 बेटं आहेत, त्यामुळे पूर येणार, पाणी येणार, हे स्वाभाविक आहे, हे लक्षात घे. पण रोड वाहून जाणं हे स्वाभाविक नाही आहे. कारण तू लक्षात घे की ब्रिटिशांच्या काळात नव्हे तर सिंधुदुर्ग सारखा किल्ला शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला आहे, तो वाहूनच जायला पाहिजे या न्यायाने जर झाला तर. बरोबर. पण इथले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांची नावं पण आपण कधीतरी घेऊ, आपण त्याच्यावर प्रोग्राम स्वतंत्रपणे करू. BMC आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टर माफिया, BMC आणि त्यांचे माफिया. तर तुला मी सांगतो की मी त्याचा नीट अभ्यास केलाय त्या सगळ्या मॉडेलचा. MMRDA म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे MMRDA, PWD आणि BMC ही खाती लोकांच्या टॅक्सपेअरच्या पैशावर अय्याशी करण्याकरता, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स, त्याचे माफिया आणि BMCतले वरपासून खालपर्यंतचे अधिकारी जे आहेत ते, त्यांना म्हणजे मिसप्रपोर्शनेट ऍसेटची जर केसेस काढल्या ना त्यांच्या सगळ्यांच्या, तर तू थक्क होशील. मध्ये ते मध्य प्रदेश मधला एक ठेकेदार होता, त्याच्या घरातलं एक शूटिंग झालं होतं बघ, ते ताजमहाल सारखं, त्या घरामध्ये सोन्याचे दिवे लावले होते. माझं तर मला सोना काय, प्लॅटिनम, हिरे सगळं हे लावू शकतात, एवढे कॉन्ट्रॅक्ट घेतात ते. आणि हे जे रस्ते बिघडले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये MMRDA किंवा केंद्र सरकारने बांधलेले रस्ते आहेत किंवा इथे BMCने केलेलं काय काम आहे, ते निकृष्ट दर्जाचं असण्याचं कारण आपला वचक या लोकांवर नाही आहे. आणि योग्यता खरी आहे याच्यामध्ये, त्या माणसाला कॉन्ट्रॅक्टच मिळत नाही. उदाहरणार्थ ते सांगतो की मी काही वर्षांपूर्वी मी जेव्हा संवाद करायचो ना, तेव्हा मी एका अमेरिकन गृहस्थांच्या मुलाखत घेतलेली. ते ऑस्ट्रेलियामध्ये ते रोड्स बनवण्याचं काम करतात बेसिकली. ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी एक नवीन पॅटर्न वापरला, ज्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक, वेस्ट प्लास्टिक तुम्ही वापरू नाही शकत, प्लास्टिक पुन्हा, म्हणजे प्लास्टिक हे खूप प्रदूषणकारी आहे. तर ते म्हणले की प्लास्टिक बॅगवर बॅन करण्याऐवजी माझं इथे मी एक प्रोजेक्ट केला आणि PPT प्रेझेंटेशन म्युन्सिपल कमिशनर पासून तेव्हाचे तत्कालीन म्युन्सिपल मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना दिलं आणि हे दाखवलं की प्लास्टिक वितळवून ते आम्ही डांबरामध्ये मिक्स करून कॉन्क्रीटमध्ये करून त्याचे रोड्स जे बनवतो ते जवळपास त्याचा लाईफ स्पॅन हा कितीही पाऊस पडला तरी 70 वर्ष असतं. आता तर ते म्हणाले की ह्या माझ्या प्रेझेंटेशन नंतर त्यांनी माझ्याशी बोलणंच टाकलं. याचं कारण त्यांच्या लक्षात आलं की आपली कमाईच बंद होणार हा माणूस आला तर. त्यानंतर कोणीच, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं सुद्धा मला प्रतिसाद देणं बंद झालं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी. आजही सेम आहे, म्हणजे त्यात काय फरक नाही. हे जे तुला उद्ध्वस्त झालेले रस्ते दिसतात, म्हणजे काल तू सांगतोस तर माझा अनुभव सांगतो. मी इथून साऊथ मुंबईला गेलो, माझं एक काम होतं, मीटिंग होती.
त्याला मला 2 तास 58 मिनिटं लागली, जी वेळ आज मला 55 मिनिटं लागली पाहिजेत. ऑन अन ॲव्हरेज 55 मिनिटं लागतात. बरं, 2 तास 58 मिनिटं लागली. त्यानंतर मी दादरला आलो, तिथे माझं शूटिंग होतं मिरांडाचा मध्ये. तर तिथे मला साऊथ मुंबईहून दादरला यायला 1 तास 10 मिनिटं लागली. ते शूटिंग आटपून मी गाडीत बसलो आणि घरी आलो फक्त 3 तास 5 मिनिटं लागली. मला 2दा रोड बदलायला लागले. हायवे सोडला, हायवे सोडून मी परत लिंक रोडला आलो, मग SV रोडला आलो आणि मग मी घरी आलो. आता मुद्दा असा आहे की हायवे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो हायवे असला पाहिजे ना यार. हा तर माझ्या माहितीतल्या ग्राम पातळीवरचा जो निकृष्ट दर्जाचा पादचारी रस्ते आहेत त्याच्यापेक्षाही वाईट आहे हायवे. माझ्या लहानपणी जेव्हा रस्ते बांधून झालेले नव्हते, म्हणजे मी गावात वाढलो, सगळं लाईट्स पण नव्हते, तेव्हा मातीचे रस्ते असायचे, ते वाहून वगैरे जायचे. तर त्या काळात माझ्या एका मामाची, म्हणजे एक मामा होता, तर त्याचं सावंतवाडीत कपड्यांचं दुकान होतं. तो पहिला माणूस आमच्या घरात ज्याने गाडी घेतली होती, अँबॅसेडर सेकंड हँड. तर त्याच्या गाडीतनं जायचं म्हणून आम्हाला खूप मजा यायची. तर गाडीतनं गेलं ना की गाडी अशी 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 होत जायची, कारण खड्डे. तुला सांगतो, माझी गाडी काल एक्झॅक्टली तशीच होत होती. म्हणजे इतक्या वर्षामध्ये इतकी तंत्र. आणि केंद्रीय मंत्री गडकरी आहेत ना, ते 1 नंबरचे फेकू आणि अत्यंत अकार्यक्षम आणि भ्रष्ट मनुष्य आहेत. QR कोड लावू आपण वाटेल ते बोलतात. ते मंगळवारच्या गुळगुळीत रस्ते करू, टोल आता काही गरज नाही. टोल ही एक, माझ्या माहितीप्रमाणे टोल, आणि कोर्टाने पण म्हटलंय, टोल ही एक सर्व पक्षाच्या नेत्यांनी मिळून गडकरींच्या नेतृत्वाखाली आणलेली एक लोक टॅक्स पेअरने टॅक्स पे केल्यानंतरची सुद्धा सार्वजनिक लूट आहे. खरं. त्यामुळे या सगळ्या आता तू लक्षात घे की म्हणजे वरच्या लेवलला पवार साहेब आणि गडकरी यांचं चांगलं असणार, काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचं आणि गडकरींचं चांगलं असणार, नंतर राष्ट्रवादीच्या आणि पवार साहेबांचं चांगलं म्हटलं सगळ्यांचं चांगलं असणार. शिवसेनेत तर गडकरींना आदर आहे, गडकरी पण जाहीरपणे शिवसेनेबद्दल चांगलं बोलतो, म्हणजे उद्धव ठाकरे गटावर. तर आता त्यांचं वाईट कशाला बोलतील कोण, पण तोंड दाबून बुक्क्यांचं मार जनता खाते ना यार. तुम्ही मला गडकरी माणूस चांगले आहेत का वाईट याच्यात जायचं नाही. बरोबर. मला त्यांची अकाउंटेबिलिटी महत्वाची, जे ते बडबड करत असतात जिकडे तिकडे, की अकाउंटेबिलिटी किंवा लोकांच्या, आपल्याला तर ग्लुकोजच्या पुड्यावर सुद्धा QR कोड असतो, तर रस्त्यावर असायला काय त्याच्यात QR कोड म्हणून तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर दिसला पाहिजे. अरे मूळदा कॉन्ट्रॅक्टरचं नाही, तुमचं नाव पहिले तिकडे टाका तुम्ही स्वतःचं, कारण तुम्ही तुमच्या कचेरीतनं सगळं ओके झालंय. सगळे रस्ते वाहून गेले महाराष्ट्रामध्ये. तुला सांगतो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, पुण्याला जाताना पोटात गोळा येतो, नाशिकला जाताना, अरे नाशिकला जाताना एवढा अपार वेळ लागतो की कामं जी ठरलेली आहेत ना, मला लोक काय म्हणतात, सर थोडं लवकर निघा कारण वेळ लागेल. अरे लवकर म्हणजे किती लवकर, म्हणजे तुम्ही जेव्हा, आता तर मी असं करतो की कुठच्याही गावाला जायचं असेल, जर विमानाने जाता येत नसेल तर मी आदल्या दिवशीच जाऊन राहतो, म्हणजे 10 तास लागले तरी दुसऱ्या दिवशी त्या आयोजकांचा खोळंबा व्हायला नको. बरोबर. तर हा जो भ्रष्टाचार आहे ना, हा मोदी शहानी गेल्या 11 वर्षात केलेल्या असाधारण भ्रष्टाचाराच्या पलीकडचा एक, भारत सरकार स्थापन झाल्यापासून हळूहळू डिजेनरेट होत गेलं त्यातला भ्रष्टाचार आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळातही होता, UPAच्या काळातही होता, आणि NDA आता तर मुक्तपणे सुटलेत. आता देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ बांधतात, ते अडाणीसाठी बांधतात, शक्ती महामार्ग. अरे जे महामार्ग आहेत, जे ब्रिजेस आहेत, अरे काय, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक ब्रिज काटकोनी बांधलाय, लगेच दुसरा पण काटकोनी. आपला हा गोखले ब्रिजचा बघ ना, 2 बाजूने ब्रिज आले, ते एकामेकांना जोडलेच जात नव्हते. हे इंजिनियर आणि हे कॉन्ट्रॅक्टर्स असाधारण भ्रष्टाचाराशिवाय करूच शकत नाही. आणि यात कोणाला अटक झाली, कोणाला पकडलं, कोणाला काही शिक्षा झाली. आणि तू लक्षात घे की तू आपल्या उत्पन्नाच्या 30% डायरेक्ट टॅक्स देतो, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे साबण घेतलं टॅक्सेस एक्स्ट्रा वगैरे करत, ते एक्स्ट्रा म्हणजे 25% अजून देतो, म्हणजे 50% टॅक्स ते झाले. आणि GST 18%, म्हणजे तू 70% टॅक्स देतो. म्हणजे तुझं उत्पन्न 100 रुपये असेल तर 70 रुपये सरकारला देतो, आणि त्याच्या बदल्यात सरकार तुझ्या रोज अशी थोबाडीत मारते. अशा सरकारला ताबडतोब रस्त्यावर या अधिकाऱ्यांना जबाब विचारला पाहिजे. 1 नंबरचे निकृष्ट दर्जाचे नालायक आणि भ्रष्ट अशी प्रजा निर्माण झालेली आहे. या लोकांना, यांच्या नेत्यांपासून ते हे कॉन्ट्रॅक्टर मी जे सांगतो, म्युन्सिपाल्टीतले 5, महाराष्ट्र सरकारमध्ये पण तेच आहेत,
त्यातले 1-2 वर सीबीआय धाडीवड पडल्या, एकाला आत घातला होता तुरुंगात, तो बाहेर आला, त्याच्याकडे हेलिकॉप्टर वगैरे आहेत. आणि या सगळ्यांकडे म्हणजे सगळे प्रस्थापित आहेत एकदम. आणि पवारांच्या घरात पण किचनमध्ये जातात, ठाकरेंच्या घरात पण किचनमध्ये जातात, सगळ्यांशी एकदम चांगले संबंध आहेत. आणि मिड डे मील असो, फूड कॉन्ट्रॅक्ट असो, रस्ते बांधणं, अरे एका माणसाला सगळ्यामध्ये कसं पारंगतता येईल. सगळी कॉन्ट्रॅक्ट ह्यांना मिळतात किंवा ह्यांच्या थ्रू मिळतात आणि मग त्यांचा सगळ्यांचा वाटा जातो. हे जे सगळं नेक्सस आहे, माफिया आहे, हा देशद्रोह आहे. या सगळ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली पूर्वीच्या काळी ठग आणि पेंढाऱ्यांना जसं विजेच्या खांबावर लटकवलं होतं ना, तसं कायद्याने ट्रायल करून लटकवलं पाहिजे. तेव्हा पुढे आपल्याला गुळगुळीत आणि चकचकीत रोड जे आपण डिझर्व करतो 70%, 68% टॅक्स भरून ते आपल्याला मिळतील. नाहीतर हे 68% टॅक्स ह्यांच्या बाया पोसण्यावर जात आहेत आपले, मग ठेवलेल्या बाया. आलं लक्षात ते. मग तुझ्या प्रश्नाचं तुला बरं वाटलं असेल प्रवासानंतर. प्रचंड मला थोडंसं फेसबुकवर लिहिलं होतं ते मी व्यवस्थित, थोडासा माझा उद्रेक जरा थोडासा शांत होईल, त्याला जरा दिलासा मिळाला. परंतु मग या भ्रष्टाचार मुक्तीसाठी ते 130वी घटना दुरुस्ती चालू आहे. आणि मग सगळ्या मंत्र्यांना जेलमध्ये गेले, 30 दिवस आतमध्ये राहिले की त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणं वगैरे, हे सगळी या स्वच्छतेसाठी चालू आहे सगळं. तुला लक्षात घे की हे सगळं करण्याकरता पुरेसे कायदे आहेत आणि पुरेसे नियम आहेत आणि संविधान पक्क आहे. हे तिकड ते चाललेलं आहे ते मोदींना अमरत्व प्राप्त करून देण्यासाठी सत्तेचं जे खुर्चीचं जे अमरत्व आहे ते काढलं, त्याची एक्सपायरी डेट आली खुर्चीची की मोदींना माहिती आहे की आपल्याला ट्रायलला सामोरं जावं लागणार, मोदी आणि शहांना. त्यासाठी ते सगळे खेळ चाललेला आहे. आणि वोट चोरी ही केलेली जी त्यांनी आहे, म्हणजे आता ते सत्तेत कोणत्याही प्रकारच्या संवैधानिक मार्गाने आलेले नाही. तर त्यांचं जे आलेलं आहे संवैधानिक मार्गाने, असंवैधानिक मार्गाने आणि अनलॉफुली सत्तेमध्ये, ते उघडकीला अत्यंत अकाट्य पद्धतीने राहुल गांधींनी आणलं. ते उघडकीला त्यांनी आणल्यावर त्यांना दुसरा मार्ग काय आहे की असंवैधानिक पद्धतीने सीएम आणि पीएम ला उचलणं आणि आपण राष्ट्रपती पदावर जाऊन बसणं, म्हणजे मोदींनी, आणि पंतप्रधान शहांना करणं. हा जिवंत असेपर्यंत आपल्याला ट्रायल पासून, ज्या देशद्रोहाची ट्रायल जी त्यांची होणार आहे, म्हणजे 10 प्रकरण आहेत त्यांची, पीएम केअर पासून, राफायल पासून, पुलवामा पासून, पहलगाम पर्यंत, ऑपरेशन सिंदूर पासून, तर त्या सगळ्या, आणि अडाणी, तर त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला इम्युनिटी मिळण्याकरता हे सगळे खेळ चाललेले आहेत. अन्यथा त्याचा लोकांच्या हिताशी काहीही संबंध नाही. 11 वर्षामध्ये मोदींनी जे नोटबंदी केली तेव्हा सांगितलं होतं तुला की आता काय टेररिस्ट येत नाहीत म्हणून. मग नंतर काय झालं, उरीपासून ते पहलगाम पासून पुलवामा, पण ते टेररिस्ट बाहेरून आलेले की आतून ते आपल्याला माहितीच नाही, कारण त्यांची नावच नाही कळली. पण मूळ मुद्दा हा आहे की नोटबंदी ते वोटबंदी हा जो मोदींचा प्रवास आहे तो आपल्या खुर्चीला अबाधित ठेवण्याकरता आजन्म मोदी आणि शहांना आणि अडाणींना सुरक्षा कवच म्हणजे कवच कुंडल मिळण्याकरता केलेला प्रयत्न आहे. कारण जर ते तसं झालं नाही तर त्यांना ट्रायलला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे. कारण पीसफुल ट्रान्सफर ऑफ पॉवर हे तत्व त्यांनी लोकशाहीतलं मानलं नाही आणि इलेक्शन रिक करून खोट्या पद्धतीने राज्यात आणि देशात जिंकल्याचं दाखवलं आणि खुर्चीत बसले, जी खुर्ची त्यांची नाही आहे. परकला प्रभाकर स्वतः म्हणाले 316 जागा विरोधी पक्षाला, ते आम्ही अगोदरपासून सांगतो. आणि सीएसडीएसचा काही संबंध नाही. तो संजय कुमार आणि सीएसडीएसचा डेटा कोणीही गृहीत धरत नाही, कारण संजय कुमारला आम्ही इनसिग्निफिकंट मानतो. मुळामध्ये लक्षात घेतो डेटा वोट फॉर डेमोक्रेसी एडीआर पासून सगळ्यांनी, आणि राहुल गांधींनी तर एका मतदारसंघाचं अनालिसिस केलं, तो स्वतंत्रपणे आपण संशोधन करून केला होता तो अगोदरपासून. या संजय कुमारने अचानक राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर 10 दिवसांनी आपली ट्विट टाकलं आणि ते डिलीट केलं. हे सगळं फक्त प्रोपागंडा मशिनरीला आलू से सोनावालं, म्हणजे आयटी बीजेपी आयटी काय करावं हे कळलं ना, त्याबरोबर त्यांनी ते असं दाखवायला सुरुवात केली. आणि इथे फडणवीसांनी पण सांगितलं की सीएसडीएस त्याच्यावर 2 FIR टाकले. अरे FIR काय, संजय कुमारला दंडमानात पाठवा ना, आम्ही असं त्याचा डेटाच वापरलेला नाही. संजय कुमार हे नाव आहे ना त्याला टच करत नाही आपण कधी, कारण ह्यात अनेक लोक, तो गुप्ता आहे, सर्वेवाला, हे संजय कुमार आहे, हे सगळे जण मला माहिती आहेत की यांचं योगदान कधी कधी होतं. सीएसडीएसचा आहे अभ्यास
पण हे सगळे आता राईट विंगकडे गेलेले आहेत आणि दे आर कॉम्प्लिसिट इन क्राईम. म्हणजे ते म्हणजे राहुल गांधी किंवा मी किंवा तू किंवा अजून लोक ज्यांनी वोट चोरीचा मुद्दा लावून धरला आणि जनता जे सांगते त्यांना डिफेम करण्याकरता ह्या संजय कुमारचं ट्विट टाकणं आणि डिलीट करणं हे वापरण्याकरता केलेलं आहे. वास्तवामध्ये जनतेला हे समजण्याची गरज आहे की संजय कुमारच्या ट्विटच्या आधारावर कोणीही कोणताही डेटा, आणि बरं ते 2च मतदारसंघात चुकलं होतं त्यामुळे तोही मुद्दा नाही, पण मूळ मुद्दा हा आहे की त्याचा काहीच संबंध नाही कोणाशी. राहुल गांधींचा अभ्यास स्वतंत्र होता, आपला अभ्यास स्वतंत्र होता, प्रत्येक संस्थेचा अभ्यास स्वतंत्र होता. ज्युडिशरीने जो अमान्य केला, जो नंतर सत्य निघाला, तो पण अभ्यास स्वतंत्र होता. सर, याच्याच जोडीने आता उपराष्ट्रपदाची निवडणूक जवळ आली, 12-13 दिवसांनी त्याच्यासाठी मतदान होईल. उमेदवारांची घोषणा आता दोन्ही बाजूनी जवळजवळ झाल्यात जमा आहे. परंतु त्या जगदीप धनखडांचा कुणी काही विषयच नाही का निघत आहे? म्हणजे उपराष्ट्रपती असलेला माणूस, राज्यसभेचा सभापती असलेला इतका मोठा माणूस, आणि तो कुठे गायब आहे महिनाभर आणि कोणाला काय पडलेलं नाही. मी तुला एक गोष्ट सांगतो की हरेन पंड्या, जज लोया, सोहराबुद्दीन आणि अनेक लोक मधले किंवा जे जेलमध्ये असलेले उमर खलीद, संजीव भट वगैरे, तर यांच्या सगळ्या कडीमध्ये अजून एक जगदीप धनखर नावाचं नाव सामील झालेलं आहे. असं तू मान. ते असतील किंवा नसतील हा मुद्दा नसून ते तुम्हाला मिळणार नाहीत. आता याचं कारण बोध कुठून आला तर सत्यपाल मलिकांना अशा प्रकारे गायब न केल्यामुळे ते बोलू लागले, आणि ते बोलल्यामुळे अनेक लचांड आणि भानगडी शहा आणि मोदींच्या बाहेर आल्या. त्या बाहेर येऊ नयेत यासाठी आधीच काळजी म्हणून, कारण धनखडीच काय आहे की तो इन्सायडर होते, ते इन्सायडरला खूप माहिती असणार नाही, द मॅन हू न्यू टू मच, बरोबर, तर त्याला अटक केल्यात जमा आहे. आता हाऊस अरेस्ट असणार. हाऊस अरेस्ट खूप लोकांना केली आहे. उदाहरणार्थ राजीव कुमार, जेव्हा तू लक्षात घे की Z+ सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणावर देण्यात येते. उदाहरणार्थ मोहन भागवतांना दिली आहे, आपल्या केंद्रीय चुनाव आयुक्तांना दिली आहे, किंवा आता धनखडनं तर आत ठेवलंय घरात, म्हणजे बाहेरच दिसत नाही ते. या सगळ्याचा अर्थ असा की अमित शहानी त्यांना कैदेत टाकलंय. म्हणजे तो थोडक्यात तुला शॉर्टमध्ये आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगण्याकरता, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेलेले तेव्हा रामसिंगांच्या मार्फत फौलाद खानाच्या घरामध्ये जसं काही ठेवलं होतं महाराजांना, सगळे भेटत होते का महाराजांचं आजारी आहे, त्यांना बरे नाही वगैरे, असं ते जे आहे त्याला आता आपण कैद म्हणून ओळखतो, आग्र्याहून सुटका वगैरे नंतर. तर ती जी आहे ती परंपरा औरंगजेबाची या सरकारने चालवलेली आहे. त्या परंपरेच्या माळेतलं जगदीप धनखडे नवं फूल आहे. फूल हे तू इंग्रजीत पण धरू शकतो आणि मराठीत पण. या सगळ्या हे जे सैरभैर झालेले आहेत या सगळ्याला म्हणजे राहुल गांधींनी ती घेतलेली प्रेस कॉन्फरन्स पासून हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं. बिहारमध्ये ज्या पद्धतीने आता हा सगळा जनसागर त्यांच्या मागे जाताना दिसतोय, तेजस्वी यादव, राहुल गांधी, आणि इतकं मोठं समर्थन मिळताना दिसतंय, आणि निवडणूक आयोगावरती जो इतका प्रचंड आता दबाव आणण्यामध्ये यश लाभल्याचं दिसतंय, याचा सकारात्मक काही परिणाम संभवतो आता? काय वाटतं तुम्हाला? मोदी, ज्ञानेश कुमार किंवा इलेक्शन कमिशन समस्येचं मूळ नाही, लिडरशिप पर्कोलेट्स. मोदी हे समस्येचं मूळ आहे. मोदी, RSS आणि त्यांचा इकोसिस्टम, मग डोवाल असो, जयशंकर असो, शहा असो, अडाणी असो, सगळे हे आता कॉम्प्लिसिट इन क्राईम आहेत. सगळेजण एकामेकांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत, त्यामुळे ते एकामेकांना सोडू शकत नाहीत आणि एकामेकांना धरून ते सत्तेला सोडू शकत नाहीत, कारण सत्तेला सोडलं की मुद्दे उपस्थित होणार. तर त्यामुळे लोकजागृती जी राहुल गांधींनी सुरू केली आणि ती पसरली, ती अंततः या सर्वांच्या सत्तेचा घास घेणार, हे तर 100% मी तुला सांगतो. परंतु मला आवडलं असतं जर मोदींनी पीसफुल ट्रान्सफर ऑफ पॉवरला मान्यता दिली असती, स्वतःची खुर्ची सोडली असती, शहानी सोडली असती, अडाणीवर जे काय व्हायचं ती कारवाई होऊ दिली असती, देशाची अब्रू राखली असती. चीनशी आपलं जे शत्रुत्व आहे, म्हणजे पाकिस्तानला गेले, चीनचे परराष्ट्रमंत्री आपल्याला भेटल्यावर पाकिस्तानला गेले, युद्धामध्ये पाकिस्तानला त्यांनी मदत केली, आपण कसे मित्र होऊ शकतो त्यांचे, हे सगळे धंदे बंद करून त्यांनी पीसफुल ट्रान्सफर ऑफ पॉवर करून सर्वपक्षीय सरकार आणलं असतं, त्यांना सर्वपक्षीय मान्य असलेला पंतप्रधान दिला असता, आणि फ्री अँड फेअर इलेक्शन नवीन गठीत झालेल्या चुनाव आयोगाच्या मार्फत घेतल्या असत्या,
तर मला असं वाटतं की हे सगळं भारताचं भारतीयपण आणि लोकतंत्राची शान आणि एक सभ्यता टिकून राहिली असती. पण जनतेची ज्वालामुखी आहे ती सुनामी सारखी आहे. ती हे मोदी आहेत, हे शहा आहेत, हे महान असं काय बघत नाही. आता तर शहांना हाऊस मध्ये बाण मारले आणि गोळे मारले. याच शहांची दहशत मी 18 साली तो 2003ला माझं कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये एक भाषण झालं होतं. त्याच्यावर बरेच मला प्रॉब्लेम फेस करायला लागले होते. तेव्हा मी यांच्या विरुद्ध सगळ्यांच्या बोललो होतो. तेव्हा मी काय दहशत आहे बघितलं होतं. लोक घाबरले होते, लोक बोलत नव्हतं यांच्या विरुद्ध. आता वोट चोर गद्दी छोड म्हणून आले तर लोक बोलतात आणि बाण आणि बोळे मारतात संसदेत शहावर, म्हणून ते चौथ्या रांगेत लपून बसतात. तर पतनाची सुरुवात जी आहे ते निश्चित झालेली. आणि जनजागृती झाल्यावर 140 कोटीच्या देशात त्यांना असं ते रशियाचं मॉडेल वाटतं. रशियात वृद्ध लोक खूप आहेत, तरुण कमी आहेत. रशिया हा प्लुटोपेक्षा मोठा देश आहे. रशियाची लोकसंख्या 19 कोटी आणि दरवर्षी 1% कमी होते. अशा देशात मॉस्कोत बसून राज्य करता येतं हुकुमशहाला. 140 कोटी देश जिथे बोट ठेवावर तिथे हजारो लोक निघतात आणि तरुण सगळ्यात जास्त आहेत. अशा आणि डायव्हर्सिटी आहे, म्हणजे होमोजिनियस देश नाही आहे. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत तिथे. अशा प्रकारचं मॉडेल राबवायला जर अरे मोदी वन नेशन वन लीडर काय सांगतात ते, वन लीडर टू टेलिप्रॉम्प्टर आहेत त्यांचे. तर मूळ मुद्दा हा आहे की त्यांना हे मॅनेजेबल नाही आहे. आणि पुतीन हे सिक्रेट सर्व्हिसमध्ये मोठे अधिकारी होते. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या भोवती लारो वगैरे सारखे परराष्ट्र मंत्री आहेत. यांचे परराष्ट्र मंत्री बघा जाऊन, तर त्यांना तर सुब्रमण्यम स्वामी वेटर म्हणतात. तर मूळ मुद्दा, आणि ते म्हणजे चुकीचं नाही म्हणत, म्हणजे तर मुद्दा असा आहे की पतनाची सुरुवात झालेली आहे. त्या पतनाचा दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला फक्त व्हिज्युअल्स मिळतील बघायला की हे पतन किती भयानक झालं, बातमी मिळेल. पण तुला लक्षात घे की एखादी बिल्डिंग कोसळते, तो दिवस तिच्या कोसळण्याचा नसतो. भुरुभुरु माती पडायला लागते, काही विटा खाली पडतात, तो दिवस तिच्या पतनाच्या सुरुवातीचा असतो. ते सुरू झालेलं आहे. त्यामुळे बिल्डिंग पडणार ही धोकादायक इमारत आहे हे कळायला काही आता प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आता तिथे राहायचं का तिथून बाहेर पडायचं हे त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ठरवायचं. हीच राजीव प्रताप रूढी सरळ सरळ राहुल गांधींच्या कॉंग्रॅच्युलेशनला थँक्यू म्हणून गेले. यातच आलं. तू बघ 2018-19 बघ, बीजेपीला जुन्या मित्र असलेल्या काँग्रेसच्या किंवा दुसऱ्या कुठच्याही माणसाने किंवा बीजेपी विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना जेवायला बोलवलं किंवा त्याने बोलवलं, असं व्हायचंच बंद झालं होतं. म्हणजे मला संघ आणि बीजेपीतले जे जुने मित्र होते ते हॅपी बर्थडे करायला सुद्धा घाबरायचे. ते कुठच्या आतल्या टेलिग्रामवर असे हॅपी बर्थडे टाकल्यावर गायब होणारे मेसेज पाठवायचे 1 तासात. या लेवलला भीती होती. आता राजीव प्रताप रूढी पहिले हँडशेक करून संसदेसमोर. त्यामुळे आता ही भीतीच्या जोरावर तुम्ही 140 कोटींचा देश हाकू शकत नाही. तुम्हाला लोकप्रियता आणि आदर लोकांचा याशिवाय हा देश मॅनेज करता येणं शक्य नाही. तुम्ही लोकांचा आदर 11 वर्ष केला नाही, आता लोक तुमचा आदर करत. मग ही बुद्धी त्यांना जशी दुर्बुद्धी सुचली तशीच तिकडे महाराष्ट्रामध्ये पण आपण पाहतो. म्हणजे हे संगमनेरचं प्रकरण ताजं आहे. कसं काय लोकांची इतकी डेअरिंग व्हायला लागली की तुमचा म्हणजे नथुराम आम्हाला व्हावं लागेल आणि म्हणजे तुमची गांधी हत्येसारखी तुमची हत्या वगैरे करावी लागेल अशा प्रकारे. म्हणजे मला सर्वसमावेशकच ते तुम्हाला विचारायचे की वारकरी संप्रदायाची ही शिकवण नाही, हे सगळी भोंदूगिरी या वारकरी संप्रदायामध्ये शिरली. त्यानंतर भिडे, एकबोटे, भिडे म्हणजे कुलकर्णी, हो, एकबोटे, तो अनिल बोंडे, तो धनंजय देसाई, हे जे सगळे आणि बाकी जे लोक आहेत ना, या लोकांची ऑक्झिलरी स्ट्रक्चर्स आहेत RSS चे. हे RSS स्वतः डायरेक्ट काम करते. त्यांना ते मग नंतर झालं ना काही की ते फ्रिंज एलिमेंट म्हणून सांगतात. अनिल बोंडे त्यात बीजेपीत आहेत, पण बाकी सगळे. तर या लोकांना हिंदुत्व म्हणजे काय हे विचारलं असतं सांगता येणार नाही. पण हिंदू या नावाखाली कोणतीही बेकायदेशीर किंवा असंवैधानिक गोष्ट करणं हे सोपं झालेलं आहे. आता बघ, त्या परवा ते गोडसे व्हायला आम्हाला हे वेळ लागणार. शरद पोंक्षे गोडसेंचं उदात्तीकरण करत फिरतो. शरद पोंक्षेला मी आता इतकी वर्ष ओळखतो नट म्हणून, तो चांगला नट आहे. त्या माणसाला डोकं म्हणजे असावं किंवा नसावं असा प्रश्न पडतो मला कधी कधी. तर मूळ मुद्दा असा आहे की या प्रकारचं
जे तो बोलला ना तो त्याला मी अनेकदा डिबेटचं आव्हान दिलं पण त्यांनी कधीच स्वीकारलं नाही. नाही, शरद वंशे हा प्रश्नाचा मूळ नाही. प्रश्नाचा मूळ मोदींकडे आलेल्या सत्यामुळे माजलेल्या लोकांच्या भावना आणि उद्दीपित झालेल्या भावना आहेत. म्हणजे कशी मंदकिनी पडद्यावर धबधब्याखेले दिसल्यामुळे कॉलेजमधली आम्ही पोरं जेव्हा तो पिक्चर बघायला जायची तेव्हा आम्हाला सभ्य वाटणारी मुलं सुद्धा वेड्यासारखे चाळे करायची. तर ते हे चालू आहे. तर आता तुला सांगतो की तो जो कीर्तनकार बोललाय ना त्याला स्वतःला पण माहित नाही तो काय बोललाय ते. त्याला काहीही माहित नाही की गोडसे काय आहे, गांधी काय आहे आणि आपण बोलतोय काय, त्याचे परिणाम काय, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आणि दूरगामी आपलं अख्खं आयुष्य अजून जायचं आहे. हे म्हातारे झालेले आहेत संघाचे लोक सगळे आणि बीजेपीचे. आपलं आयुष्य जायचंय आणि आपल्याला इथेच राहायचंय हे सगळं काय त्याला न विचार करता बेधडक बोललाय तो. कारण तुला माहितीये का की जेव्हा मुंबईत गँग वॉर आणि गँगस्टर खूप झालेले तेव्हा तरुण बेकार आणि मूर्ख मुलांची स्वप्न आपण शार्प शूटर व्हावं आणि डॉन व्हावं अशी असायची. अनेक लोक आपलं तू बघितलं नंतर त्यातनं बाहेर आलेले लोक सुद्धा तू बघितले, मेलेले पण. तर ते जे आहेत ना शार्प शूटर ते हे आहेत आणि ह्यांना स्टेट स्पॉन्सर टेररिस्ट म्हणायला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या सरकारांची याला फूस आहे. जर तुम्ही एखाद्या विचारवंताला अर्बन नक्सल म्हणून गुन्हा नसताना आत टाकता किंवा स्टॅन स्वामी सारख्या माणसाला स्ट्रॉ सुद्धा न देता जीवे मारता, आनंद तेलतुंबडेना आत टाकता, तर ह्या माणसांना तर तुम्ही उम्र कैद झाली पाहिजे. कारण राष्ट्रपिता म्हणजे तुम्ही कोणाच्या पक्षाच्या आहात हा मुद्दा नाहीये. बरोबर. एका निशस्त्र म्हातारा मनुष्य ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळवलं त्याला मारणाऱ्या माणसाचं उदात्तीकरण करतात आणि तुम्ही त्याचं वावा करता, हे काय पद्धत आहे. तर मूळ मुद्दा हा आहे की ब्राह्मण महासंघ मी तुला सांगतो की सावरकरांबद्दल आपण बोललो, चापेकरांबद्दल आपण मागे बोललो पहिला एपिसोड. तुला सांगतो सावरकरांचं आडनाव गावडे असतं आणि चापेकरांचं आडनाव परब असतं तर याने हिंग लावून विचारलं नसतं त्यांना. बरोबर. हा जात व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे, हा ब्राह्मणवादाचा प्रॉब्लेम आहे. सावरकरांची त्यांना वाटतं काय माहिती का, सावरकर हे टिळकांचे वार. आता हा एक भ्रम आहे. टिळक हे थोर होते राजकीय दृष्ट्या, त्यांनी माफी मागितली नाही, ते आयुष्यभर तुरुंगात जायला कधी घाबरले नाही. त्यांनी जिनांशी मैत्री ठेवली होती, जिना त्यांचे केस लढायचे, लखनौ करारावर त्यांनी सही केली होती, गांधीजींबरोबर त्यांचे संबंध होते आणि चपलेनी हाणामारी झाली तरी आपले मुद्दे त्यांनी सोडले नाही. हा ते प्रतिगामी होते. शाहू महाराजांना त्यांनी खूप त्रास दिला. इथल्या लोकांबाबत, बहुजन समाजाबाबत त्यांचं घोर अज्ञान होतं. त्याच्यावरून त्यांचे तीव्र मतभेद आणि वाईट बोललेत, ते लिहिलंय त्यांनी केसरीमध्ये. हे सगळं असलं हे मला सगळं माहिती आहे. बरोबर. तरी शाहू महाराजांनी ते गेल्यावर म्हणजे ती गेले तेव्हा 12 दिवस केले त्यांचे शाहू महाराजांनी. आणि हे शाहू महाराजांचंही मोठेपण आहे. म्हणजे शाहू महाराज हा मोठा मुनाचा माणूसच होता, पण टिळक मोठे आहेत हे लपता कामा नये या सगळ्यामध्ये. त्यांची राजकीय कारकीर्द हे शाहू महाराजांनी ओळखलं होतं. तर टिळकांची राजकीय कारकीर्द आणि त्याच्यानंतर केळकरांनी घेतलेली लाईन आणि नंतर संघाच्या स्थापनेनंतर सावरकर, महमूद ह्याचा काहीही संबंध नाही. लखनौ करारावर गांधी नेहरूंना जमले नसती सही करायला, ही टिळकांनी केली आहे. त्यामुळे आणि शेवटी टिळक किती म्हणाले की कुणब्यांची पोरं नांगरणार आहेत का ते संसदेत जाऊन, तरीही त्यांना त्रिला आंबोळ्यांचे पुढारीच म्हणायचे. आणि टिळक गेले तेव्हा जसं नेहरू गेले तेव्हा झालं किंवा गांधीजी गेले तेव्हा झालं, तसं मुंबईत तेव्हा गिरण्या हा पॅरामीटर होता. तो श्रमिक बहुजन त्याच्यात काम करत असे तर सगळ्या गिरण्या बंद होत्या. बरोबर. तर 1920 ची गोष्ट आहे. आणि गांधीजींनी त्यांना खांदा दिला आणि म्हणाले जनसेवकाला जात नसते, कारण ब्राह्मणांचा विरोध होता ना, वैष्णव होते गांधीजी, त्यांनी खांदा देऊ नये. ते ब्राह्मण हे नव्हतं माहिती. अरे म्हणजे काय, खूप गोष्टी आहेत, अशा खूप गोष्टी आहेत. टिळकांना आणि आगरकरांना 10,000 रुपये उधार घेऊन, त्या काळात 10,000 म्हणजे तू लक्षात घे 60 रुपये कलेक्टरला पगार नव्हता जो सावरकरांना भत्ता दिला जायचा. नंतर त्याच्या 10,000 रुपये लक्षात घे, 10,000 रुपये उधार घेऊन महात्मा फुलेंनी टिळक आणि आगरकरांना जेलमधनं बाहेर काढलेलं आहे. आणि त्या महात्मा फुलेंच्या मृत्यूची बातमी केसरीने छापलेली, एवढा अन्याय केला त्यांच्यावर. परंतु या मोठी माणसं आहेत. माझं एक परसेप्शन आहे आणि लोकांची जसं आहे तसं ते नाही आहे. मी यातनं सगळ्यांमधनं टिळक हे वेगळे काढतो. त्यांचे सावरकर आणि हिंदुत्ववाद्यांचे अन्वय टिळकांना आपल्यात धरतात कारण ते केवळ चित्पावन ब्राह्मण होते म्हणून. नाही, टिळक हे वेगळे आहेत आणि तुम्ही तुमचं जे काय वाटोळं करायचं घेतलेलं आहे ते वेगळं आहे, त्याचा टिळकांशी काही संबंध नाही. म्हणून टिळक शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिला. म्हणजे
चपलेची फेकाफेकी झाली तरी काँग्रेस सोडली नाही त्यांनी. काँग्रेस सोडून सुभाषचंद्र बोसांनी सुद्धा फॉरवर्ड ब्लॉक पक्ष स्थापन केला, पण टिळकांनी असं कधी केलं नाही. एक आणि आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये टिळक भवन या नावानेच काँग्रेसचा मुख्यालय आहे. बरोबर. त्यामुळे टिळकांना तुम्ही सावरकरांच्या आणि चापेकरांच्या ह्याच्यात केवळ जातीपायी घेऊ नका प्लीज. मूळ मुद्दा हा आहे की हे लोक, माझं काय म्हणणं आहे की सावरकरांची जी कृत्य आहेत आणि चापेकरांची जी कृत्य आहेत ती सगळी तुम्ही जर अनालाइज करायची ठरली तर ती केवळ त्यांचं आडनाव फक्त तू बदल हे कर, चंदन शिवेकर, कांबळेकर, गावडेकर, परबकर, 2 मिनिटात त्यांचे हे सगळे जे लोक आहेत ना जमा होतात ना त्यांच्या नावाने पोंगचे सगळे गायब होणार. बरोबर. असं कोणी संशोधन शोधून काढलं की सावरकर मूळचं नाव त्यांचं कांबळे होतं, दुसऱ्या दिवशीपासून सावरकरांना हात नाही लावणार आहे. हा संघर्ष ब्राह्मणवाद विरुद्ध बहुजनवादाचा आहे. हा सावरकरांच्या महानपणाचा किंवा चापेकरांच्या महानपणाचा आणि विरुद्ध इतरांचा नाही आहे, हे लक्षात ठेव. पण टिळकांना त्याच्यात धरण्यात चुकीचं आहे. टिळकांना वेगळं काढलं पाहिजे. टिळकांची एक लखलखीत राजकीय कारकीर्द आहे आणि भारतीय स्वातंत्र्याचे जे जनक आहेत त्याच्यामध्ये टिळकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर तसा अन्याय करून चालणार नाही. पण हे माझं व्यक्तिगत मत आहे. लोकांना आवडणार नाही कदाचित, पण मी कायम बोलतो. बरोबर आहे. कोण मग आता ज्या पद्धतीने तो तुम्ही ओझरता आता उल्लेख केला, तो नितेश राणे, गोपीचंद पडळकर किंवा तो संग्राम जगताप, ते महेश लांडगे, आणखी असे 2-4 लोक, ते आता संगमनेरचा तो अमोल खताळ वगैरे, या लोकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका कशासाठी घेतली जाते? हे भ्रष्टाचार लपवण्यासाठी आहे की महाराष्ट्रातलं वातावरणच यांना सगळं सत्यानाश करायचंय, दूषित करायचंय? ट्रोल आहेत, बलात्कारी आहेत, लिंचिंग करणारे आहेत, त्या सगळ्यांचं तू देशभरातल्या प्रोफाईल बघितलं, ट्विटर म्हणजे एक्सचं, तर मोदी त्यांना फॉलो करताना तुला आढळतं. बऱ्याच जणांना, सगळ्यांना नाही, बऱ्याच जणांना तो मोदी फॉलो करतात असं तुला आढळतं. आता तू लक्षात घे की हा पॅटर्न जो आहे की अशा प्रकारचे अँटी सोशल एलिमेंट हा मसल पॉवरसाठी वापरायचे आपल्या आणि आपली सत्ता टिकवून ठेवायची, हा मोदी पॅटर्न आहे. तो पॅटर्न महाराष्ट्रात फडणवीसांना आवडलेला आहे आणि तो त्याची म्हणजे ते इमिटेट करतात, पण त्यांना माहित नाहीये की 18 ब्रुनिज ऑफ लुई नेपोलियन नावाच्या ग्रंथामध्ये कार्ल मार्क्सने एक प्रसिद्ध वाक्य लिहिलेलं आहे, हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ, फर्स्ट टाइम इट इज ट्रॅजेडी अँड सेकंड टाइम इट इज फार्स. त्यामुळे मोदींची शोकांतिका अटळ आहे आणि फडणवीस जो करतायत तो महाराष्ट्रातला फार्स ठरणार हेही निश्चित आहे. आणि हे माझं व्यक्तिगत मत नाही आहे. मार्क्सने लिहिलेल्या काही गोष्टी, माझं कॅपिटल हे पुस्तक जे आहे ज्याच्यामुळे कम्युनिस्ट क्रांती किंवा कम्युनिस्ट हे मॅनिफेस्टो, त्याहीपेक्षा त्याचं 18 ब्रुनी ऑफ लुई नेपोलियन जे आहे म्हणजे नेपोलियनच्या पुतण्यावर ते म्हणजे ते पुस्तक हे एक असाधारण मानवी ग्रंथ आहे असं माझं मत आहे. त्यातलं हे वाक्य आहे, हे वाक्य फडणवीस ज्यांची नक्कल करतात म्हणजे इमिटेशन, नक्कल पण नाही, अनुकरण मोदींचं, तर मोदी हे एक हॅपनिंग आहे, मोदी हे फिनॉमिना नाही. म्हणजे असं घडू शकतं, अरे मोदी तिथपर्यंत कसे पोहोचले, एवढा जेव्हा मिसेसला MRS बोलतो असा माणूस, इट हॅपन्स समटाइम्स इन हिस्ट्री, ऍक्सिडेंट हॅपन्स, तर असं होऊ शकतं. पण हॅपनिंगची तुम्ही अनुकरण करून तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नाही शकत, कारण हॅपनिंग आहे, ते काय फिनॉमिना नाहीये, ते गणित नाहीये. 2+2 = 4 मोदी झाले म्हणून 2+2 = 4 फडणवीसला. नो, हे सगळ्यात मोठी चूक आहे समजण्याची. आकलनाची चूक ही RSS मध्ये गुण मानला जातो आणि त्याचे फडणवीस हे बळी आहेत. हे वेगळं आहे काहीतरी. नाही, पण हे ऐकल्यावर लोकांना बरोबर कळेल काय आहे ते. कारण फडणवीसांनी मोदींच्या यशाचं आकलन जे आहे ते चुकीच्या पद्धतीने केलंय. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते थोपटे, पडळकर, अळा, बळा, टळा, टॉम, डिकी, हॅरी, बन्या, पक्या, बाळ्या जे काय बोलत सुटलेत वेड्यासारखे, त्यांना सरकार पाठीशी घालतंय आणि त्यांना मोठं केलं जातंय, त्यांना पैसे पण दिले जात आहेत, त्यांना फॉलो केलं जातं सरकारतर्फे, सरकारी संरक्षणात ते टेररिझम फैलावतात. या सगळ्याचं मूळ कारण हे आहे की मोदींच्या यशाचं आकलन म्हणजे मोदींना अगोदर मिळालेल्या यशाचं आकलन फडणवीसांनी चुकीच्या पद्धतीने केलंय. जर ते त्यांनी तसं केलं नसतं तर पहिल्या 5 वर्षातली पहिली 2.5 वर्ष जे होते ना फडणवीस सावध तसे राहिले असते.
ते आता असं वाटू लागलं त्यांना की आपण पंतप्रधान व्हायचं तर मोदीजींसारखं वागलं पाहिजे. मोदीजी स्वतःच एका शोकांतिकेची नायक आहेत. ते पुढे कळेल तुम्हाला म्हणावं. बरोबर. तुम्ही त्या शोकांतिकेचे पण नायक नाही होणार, तुम्ही फारच होणार. उपहासाचे जनक आहेत तुम्ही. आणि हे सगळं RSS मध्ये आकलनाला महत्व, म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ज्या माणसाला नसेल तो रोबो सारखा वागेल एकाच युनिफॉर्मिटी. हे RSS जे तत्व आहे त्या तत्वाला अनुसरून या सगळ्यांचं आकलन एकसारखं होतं. त्यामुळे ते एकसारखे वागतात. बघ किती अन्याय झाला तरी ते विरोधात बोलत नाही आपापसात. ही जी कल्ट फिलिंग आहे ना, त्या कल्ट फिलिंगला स्वतः बरोबर घेऊन हत्ती जो वजनाने बुडतो ना, तसे हे बुडणार. जसं आता मगाशी संसदेतला आपण उल्लेख केला, अमित शहाच्या दिशेने कागद फेकणं वगैरे हे कधी अपेक्षित नव्हतं धरलं किंवा मोदी. मला पूर्ण अपेक्षित होतं. मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, आमच्यासारख्यानं वाटत नव्हतं की ही वेळ येईल. मोदी संसदेत, तुम्ही आता कागदच पाहिलेत फक्त. मोदी संसदेत प्रवेश करताना गद्दी छोडो वोट चोर वगैरे डायरेक्ट मोदीच्या समोर बोलणं. मला आणखीन एक चित्र, काल जे संगमनेरला हजारो लोकांचा मोर्चा निघाला, म्हणजे तो जो प्रकार घडला त्या महाराजाच्या समर्थनासाठी काही लोकांनी मोर्चा काढला, परंतु काल त्याच्या विरोधामध्ये हजारो लोकांनी मोर्चा काढला. म्हणजे दिल्लीला ते घडलं आणि महाराष्ट्रात एक हे सकारात्मक घडलं. म्हणजे हे खरोखर ही बिल्डिंग ढासळण्याची सुरुवात म्हणायला हरकत नाही. आता अरे मी सांगतो की एक विरोधी पक्षात ममताजी आहेत, मी मानतो तेवढ्या विरोधी पक्षात राहुल गांधी आहेत, अखिलेश यादव आहेत, तेजस्वी यादव आहेत, ममता दीदी आहेत, उद्धव ठाकरे आहेत, या हे MK स्टॅलिन आहेत, आणि विजयन यांचं वेगळं आकलन करायला पाहिजे. मला त्याच्याबद्दल नंतर बोलता येईल, पण आता नको. एवढे लोक तर नक्की आहेत. त्या लोकांनी एक हाक दिली ना, तर तुला सांगतो उद्यापासून जोपर्यंत हे सत्तेतनं जात नाही तोपर्यंत देश बंद राहणार. अशी परिस्थिती, असा ज्वालामुखी खाली आहे. नोटबंदी, GST, अडाणी, राफेल, आता लोकांना सगळं कळलंय. आणि मला हे माहिती आहे, म्हणजे मी डायरेक्ट गुजरातशी खूप चांगले संबंध असल्यामुळे गुजरातमध्ये मोदी आणि शहा अप्रिय आहे. म्हणजे फ्री अँड फेअर आणि लेवल प्लेइंग इलेक्शन होतं, तर गुजरातमध्ये यांना 2 आकडी जागा पण नाही मिळणार. आणि गुजरातची इलेक्शन पण रिगिड आहे. महाराष्ट्रातले गुजराती जे मस्ती करत आहेत त्यांना असं वाटतंय की आपल्याला काहीतरी विशेष अधिकार प्राप्त झालेत मोदी आणि शहा असल्यामुळे. त्यांचं जे भवितव्य आहे ते स्वतःच्या हाताने लिहित आहेत. ते भवितव्य त्याने लिहिणं थांबवावं अशी पहिली विनंती आहे माझी. आणि जर ते त्यांनी थांबवलं नाही, म्हणजे आता मी इथे बोरिवलीत गेलो तर स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, त्याच्या खाली गुजरातीत स्वातंत्र्यवीर सावरकर, गुजरातमध्ये मराठीत लिहितात का नाही ना? ठीक आहे ना, तुम्ही आपण मित्र आहोत, आपण जवळचे आहोत, आपण भावाभावासारखे राहिलो तर नीट राहा. ते नाही करणार आहेत, त्यांना तो किडा आलाय आता. ते पोल्युशन बघितलं ना की गुजरात मधले जे मायग्रेट होऊन दुसऱ्या राज्यात गेलेली माणसं आहेत त्यांना एक फिलिंग असतं की ते घाबरट असतात, परंतु ते झुंडीच्या मध्ये एकदम मोठे बलवान होतात. आणि या झुंडगिरीला, झोनशाहीला मोदी शहानी सपोर्ट दिलेला आहे. आणि इथे महाराष्ट्रात अनकॉन्स्टिट्युशनल आणि इलिजिटिमेट जे सरकार आहे त्या सरकारमार्फत ते स्टेट स्पॉन्सर्ड आहेत. त्यामुळे पाट्यावर गुजराती लिहिणं हे सगळं चालू आहे त्यांची नाटकं. आणि लोक जिथे मला भेटतात तिथे सांगतात, सर हल्ली हे गुजराती लोक कसे वागतात, ते आपले मित्र होते. मी म्हणतो शांत राहा. म्हणजे मी काल, मला वाटतं इक्बाल शेख आहे त्यांचं नाव, मी शेर कायम वापरतो आणि तो शेर मी अनेकदा वापरला. तर शोहिदच्याही कार्यक्रमात वापरला आहे, मोहितच्याही वापरला. तुला परत सांगतो मी, किसी को कुछ नहीं आता, किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है. किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है, और जिसका वक्त आता है उसको सब आता है. उसका सब कुछ, जिसका वक्त आता है उसे सब आता है. उसे सब आता है. आणि आता अशी परिस्थिती आहे की यांच्या विरुद्ध दौर येतोय. वक्त नुसता वक्त नाही, बस हे सकारात्मक आहे फार. म्हणजे डोक्यामध्ये जे वेगवेगळे भुंगे सगळे वळवळत होते ते थोडंसं शांत झाल्यासारखं वाटतं या चर्चेतून, आणि पॉझिटिव्ह वाटायला लागलं सगळंच. थँक्यू सर. थँक्यू.